काय मामी तांदूळ निवडताय ना? फेडरेशनची काम करते दिसतंय ना? कशाला आलास ती बोल. मामी आजा तिकडे बेस्ट शिपाई ठरलाय. म्हणजे अहो ट्रेनिंग येणाऱ्यामधनं बेस्ट पोर निवडतात. त्यात आपला आजा बी आहे. मग त्यात काय एवढं कौतिक? अहो 400-500 फौजींमधनं बेस्ट होणं सोपं नसतंय. चला पटकन फोटो द्या आजाचा. कशाला फोटो पाहिजे? अहो बॅनर लावायचा आहे अजिंक्य आणि विक्रमचा. दोघं बी आज फौजी झालेत म्हणून. मामी तुम्हाला माहित नाही का, उगाच आमच्याकडनं माहिती काढून घेताय. मला माहिती नाही असं होईल वय. फेडरेशनची अध्यक्ष आहे ना मी. समध्याची माहिती असते मला. मग तुम्ही का नाही गेला? मला फिरायला मिळतंय वय. मरणाची काम असतात मला. मामी कामं तर रोजचीच असतात. अहो तिकडं बाकीचं एवढं कौतुक होणार आहे मला, तुम्ही पाहिजे होता तिकडं. होय तिकडे पालकांचा बी सत्कार होतोया. तुमचा बी झाला असता. रावल्या सांगत होता तिथं जीजीचा मेडल देऊन गौरव केला. हे बघा, पदक मिळावं म्हणून काय अजिंक्यना मोठं केलं नाही मी. बरं तेवढा फोटो द्या की. आता नेमकं फोटो नाही त्यांचा. हा एक बी नाही. नाही मामी बघा ना असेल एखादा. तर नाही म्हणलं तर मला माहिती का तुम्हाला माहिती? आमच्या घरात काय आहे काय नाही हे मलाच माहिती असणार ना. आणि असल्यावर मला काय होते द्यायला तर. आता त्या दोघांनी गावाचं नाव एवढं मोठं केलंय म्हटल्यानंतर त्यांचा बॅनर नकोय लावायला. हा लावायला तर पाहिजेच की. पण आता फोटोच नाही त्यांचा तर काय करायचं? आता कुठे मिळवायचा फोटो? अख्ख्या गावाने एवढी तयारी केली आणि फोटो मिळणार. कसली तयारी? कुठे मामी तुम्ही या? अहो अख्ख्या गावात जत्रा भरणारी जत्रा. अख्खं गाव येणारे त्या दोघांच्या मिरवणुकीला. प्रत्येक दारात सडन रांगोळी होणारे. बायका दारात उभ्या राहणारे ओळायला त्यांना. सगळी कामाला बी लागल्यात. आज आणि गावात आलं रे आलं त्यांचं जंगी स्वागत होणारे. म्हणून म्हटलं फोटो भेटला असतं तर बरं झालं असतं. हाय का आता? नाही म्हणलं तर अजून काय काय तयारी चालली? त्यांची मिरवणूक काढायची या, सत्कार करायचा आहे. बातमीवाला टीव्ही वाला पण बोलवल्यात आम्ही. एवढी समधी तयारी झाली वय? होय हे सत्या, अरे काय गप्पा मारत बसलाय? फोटो मिळालाय. अरे कुणाकडे मिळाला? अरे रावल्याकडून लेटेस्ट फोटो मागून घेतलाय. चला लवकर. आईला हे लक्षातच नाही आलं. चला गुरुजी. चला चला. आज अजिंक्य गावात येणार आहे. समद गाव त्यांच्या स्वागताच्या तयारीला लागले. अजिंक्य तुम्ही फक्त गावात याच. मग मी तुमचं कसं जंगी स्वागत करते ना ती बघाच. जीजी कसं वाटतंय? काय सांगू तुला पुरी. अगं आज माझ्यासाठी जगातला लय मोठा पुण्याचा दिवस असेल बघ. मला असं कधी वाटलं पण नव्हतं की एवढं मोठं भाग्य माझ्या नशिबात असेल. शीतल, अगं माझ्या लेकीने कुठली एवढी पुण्य मिळवली असेल की तिच्या पुटी माझ्या आजाने जन्म घेतला. ती काय म्हणायची, हे फार मोठं होऊन असं काहीतरी करल की आपण कधी विचार बी केला नसत. खरंच आता पहिल्यांदा गेल्या गेल्या हे पदक मी तिच्या फोटो समोर ठेवणार आहे. तिच्या आत्मेला लय शांती वाटेल बघ. आजा खरंच पांग फेडलंच पोरा. बाळा माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं बघ. कशी हो रे तुझी उतराई. ते म्हणतात ना एकच व्हा गुंडा त्याचा त्रिलोकी लागाव झेंडा. असं वाटलं आहे मला. तू मामा मामी सगळ्यांनी घेतलेल्या कष्टाचं फळ आहे. तुमचा आशीर्वाद होत म्हणून तर इथपर्यंत येऊ शकलो. जीजी आता तर नुसती सुरुवात आहे. आता कुठं ट्रेनिंग पूर्ण झालंय? अजून पोस्टिंग व्हायचंय. व्हय. अजून लई अभिमान वाटेल असं काय काय करणार आहे आजा. करा, खरंच करा लेकरांनो. तुम्ही सर्वांनी असं काम करा की तुमचा अभिमान देशाला वाटला पाहिजे. आणि हो, आज तुम्ही सगळ्या फौजीने घेतलेली शपथ आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवली पाहिजे. अरे तुझ्यासारख्या फौजीच्या भरोशावर तर आम्ही सामान्य माणसं सुखाने राहणार आहे.
माझं काय उरलं सुरलं जे आयुष्य असेल ते सगळं तुम्हाला लागू. आजा तुझा इक्याचा लय अभिमान वाटतोय बघ. गावाचं नाव लय मोठं केलं तुम्ही दोघांनी. इक्या कुठं आहे? मामा आत्ताच त्याला भेटून आलो मी. त्याला त्याच्या युनिट मध्ये बोलवलंय ना. तो म्हणला सगळं आवरून मी गाडीत जवळ येतो. बर मामा मी बी आवरून येतो यावरून. कुठं निघालाय? थांब की मला जरा फॅमिली फोटो घेऊन दे तुमचा. जास्त जवळ. आजा यायचं तू. हा अगं जिजे हस की जरा. हे जयडे तू पण हस की. ए थांब थांब थांब. शीतल ये की इकडे तू. असू दे, तुमचा फॅमिली फोटो होऊ दे. अगं तू काय फॅमिली पेक्षा वेगळी आहेस वे. ये की ये ये. हा शीतल ये की इकडे तू. असू दे, तुमचा फॅमिली फोटो होऊ दे. अगं तू काय फॅमिली पेक्षा वेगळी आहेस वे. ये की ये ये. हा जयडे जरा हस की. हा जिजे एक सेल्फी घेतो. हा फौजी काय अहो जावा लवकर आवरून या जावा. हा राहुल्या अरे थांब की. तुला काय एवढी गडबड झाली? अहो मामा आपल्या 2 वाघांच्या स्वागताची तयारी गावात लय जोरात चालू आहे. डीजे लावल्यात. मी फोटो पाठवले तिथनं. होय मग लवकर गेलं पाहिजे बरं, बरं. आपल्याला. चला चला, मग आपण गाडीकडे जाऊ. चला. तोपर्यंत आवरून येईल. चल. मी येतो आवरून. शितले माझ्या नामच्या अजिंक्यांच्या मध्ये येऊन तू लई मोठी चूक केलीस. पण आता एक गोष्ट कायम लक्षात ठेव. ही जयडी अजिंक्यांना कधीच तुझ्या जवळ येऊ देणार नाही.